माझी मराठी रचना प्रेम मैत्रीचा गुलाब सादर होतो आहे. चलूया प्रेम मैत्रीचा गुलाब. हे मित्रा शब्द मशाली पेटवता पेटवता, हे मित्रा शब्द मशाली पेटवता पेटवता तू हा समाजही पेटवलास, तू हा समाजही पेटवलास आणि देशालाही सोडले नाहीस. प्रेम मैत्री बंधुता भावना, प्रेम मैत्री बंधुता भावना ही पूर्णतः घरात झालेली आहे. ह्या मनातून ह्या देशातून अजून तुला काय पेटवायचं आहे? ही रक्तक्रांतीची भाषा करून आता लाल रक्ताचा सडा पुन्हा ह्या मातीवर हवे आहे काय? चक्रवर्ती सम्राट अशोकाने कलिंग युद्ध विद्यातील रणक्षेत्रावर रक्तसडा बघितला. तो पूर्णतः द्रवित झाला आणि बुद्धाला शरण गेला. सम्राट अशोकाने पुढे कधीच युद्धाचा दास छेडलेला नाही. स्वर्णयुग अखंड भारताची अशोकाने स्थापना केली. बाबासाहेब आंबेडकर तू खूप सांगतो आहेस. ज्योतिबा फुले बुद्धही सांगण्यास तू विसरला नाहीस. पण त्यांनी रक्तक्रांतीची भाषा विद्रोहाचा बुलंद आवाज आयुष्यात कधीच केलेला नव्हता. त्यांनी संघर्षाचा मंत्र दिला. सत्याग्रह हा मार्ग दिला. रक्तविहीन विचार हे तंत्र दिले. परंतु आज कोणी दलित, तर कोणी मार्क्सवाद लेनिनवाद, तर कोणी गांधीवाद, तर कोणी कट्टर हिंदुत्व सांगून प्राचीन जम्बूद्वीप भारताला वैरत्व देशत्व या जगात तू आम्हाला घेऊन गेला आहेस. स्त्री वर्गावरील बलात्कार उच्च नीच हा भेदाभेद करून मानुषी शोषण केल्याचा तुझा बदनाम इतिहास आहे. मराठी भाषेलाही तू सोडले नाहीस. मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, कोल्हापुरी मराठी, वऱ्हाडी मराठी हा भेदाभेद करताना जातीव्यवस्था वर्णव्यवस्था ही खूप मजबूत केली आहेस मित्रा. आता प्रेम मैत्री बंधुता जोडणारा फेविकॉल तुझ्याकडे आहे काय? फेविकॉल हा तुझ्याजवळ आहे काय? हे फक्त तू एवढेच सांग. लव जिहाद धर्मांध पुराण शिवांची दाखवली आता खूप झाली. अतूट प्रेम मच्छीचा गुलाब, बंधुता गंधाचा मोगरा, स्वातंत्र्य समतेची सदाफुली ही बुद्धबाग तू रोपण केली आहे काय? एवढेच बोल, बाकी काही नको. तुझ्या बाग संवर्धन लिखाणापेक्षा, तुझ्या बुद्धबाग संवर्धन लिखाणापेक्षा पुन्हा कधीतरी करूया. जय भीम. नवोदय.